हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। लोणावळ्याच्या बैठकीमध्ये काय डील झाली? बारसकरांचा मनोज जरांगेंना सवाल, तर डील झाल्यानं सरसकट आरक्षणाची मागणी सोडली, बारसकरांचा जरांगेंवर आरोप। जरांगेंचा बुरखा फाडला जाईल, अनेक लोक सत्याचे बॉम्ब फोडतील, अजय बारसकरांची माहिती। भंगार लोकांना उत्तर द्यायला मोकळा नाही, लढा विजयाकडे जाताना राक्षस खोड्या करतात, बारसकरांच्या आरोपांवर जरांगेंचं उत्तर, तर जरांगेंची मराठा आंदोलकांसोबत आज निर्णायक बैठक। छोट्या पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना भाजपमध्ये घ्या, बूथ प्रमुखांनी किमान 50 पदाधिकाऱ्यांना भाजपमध्ये घ्यावं, चंद्रशेखर बावनकुळेंचं पदाधिकाऱ्यांना आवाहन, सूत्रांची माहिती। छत्रपती संभाजीनगर लोकसभेसाठी शिंदे गट आणि भाजपमध्ये रस्सीखेच, भाजपकडून अतुल सावे तर शिंदे गटाकडून संदीपान भुमरेंच्या नावाची चर्चा। उद्यापासून अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आज सरकारचा चहापानाचा कार्यक्रम, विधान भवनामध्ये कार्यक्रम पार पडणार। महाविकास आघाडीची दुपारी 1 वाजता बैठक, अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर अंबादास दानवेंच्या कार्यालयामध्ये बैठक होणार। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज साताऱ्यामधल्या माणच्या दौऱ्यादरम्यान फडणवीस उदयनराजे भोसलेंची भेट घेणार। अजित पवार गटाचा लोकसभेच्या 10 जागांवर दावा, मात्र कुणाला किती आणि कोणत्या जागा हे वरिष्ठ नेते ठरवतील, जागा वाटपावर छगन भुजबळांची प्रतिक्रिया। पुणे पोलिसांच्या ड्रग्ज विरोधातील कारवाईमुळे गृहमंत्री फडणवीसांकडून 25 लाखांचे रोख बक्षीस जाहीर, पोलिसांच्या संबंधित पथकांसह फडणवीसांच्या हस्ते सत्कार। प्रलंबित मागण्यांसाठी निवासी डॉक्टरांचा 4थ्या दिवशीही संप सुरूच, आपत्कालीन सेवा सुरू, तातडीच्या नसलेल्या शस्त्रक्रिया पुढे ढकलल्या। मुंबईवर 1 मार्चपासून 10% पाणी कपातीचं संकट, भातसा आणि वैतरणा धरणातील राखीव साठ्यातील पाणी मिळण्याची शक्यता। शिव उड्डाणपुलाचे 29 फेब्रुवारीपासून पाडकाम सुरू होणार, उड्डाणपूल जीर्ण झाल्यानं नवा पूल बांधला जाणार। भाजपा आमदार टी राजा सिंह यांची आज मीरा भाईंदरमध्ये सभा, अटी शर्तींसह हायकोर्टाकडून सभेला परवानगी। 4 जून 2024 पासून अमेरिकेमध्ये गुगल पे ॲप बंद होणार, गुगल वॉलेट प्लॅटफॉर्मवर पेमेंट ऑफर आणणार, ॲप बंद केल्यानं पीअर टू पीअर पेमेंटही बंद होणार। भारत विरुद्ध रांची कसोटीचा आज 3रा दिवस, दुसऱ्या दिवसाअखेर भारताचे 219 धावांवर 7 गडी बाद, पहिल्या डावामध्ये भारत 129 धावांनी पिछाडीवर। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।